मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर, LLB 5 इयर कॅप रजिस्ट्रेशनची डेट ही एक्सटेंड झालेली होती आणि त्या एक्सटेंड झालेल्या डेटचा आज शेवटचा दिवस म्हणजेच आज 18 जुलै 2025. मग आता यापुढे एक्सटेंड मिळेल का आणि त्याचबरोबर आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस पेंडिंग आहे, तर मग हे डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल का? जर आजच्या नंतर उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये काही क्वेरी निघाली तर आम्हाला ती सॉल्व्ह करता येईल का? डॉक्युमेंट रिअपलोड करता येतील का? आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं नाहीये तर काय करावं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या ऑफिशियल LLB 3 इयरच्या वेबसाईटला येऊ तर या ठिकाणी पहा कॅप स्टुडंट रजिस्ट्रेशन हॅज बीन एक्सटेंडेड टिल 18 जुलै. तर मग हे आता आज शेवट दिवस आहे, तर हे एक्सटेंड होईल का याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग याबद्दल बरेचसे प्रश्न आहेत, त्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि त्यानंतर आपण एक्शन डेट होईल की नाही याविषयी चर्चा करूयात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड असायला पाहिजे, तरच तुम्हाला जेव्हा इथं ऑप्शन फॉर्म सुरू होतील तर ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन हा दिसणार आहे. आता काही विद्यार्थ्यांची कास्ट सर्टिफिकेट रिसिप्ट वरून अपलोड केलं तर ते रिजेक्ट होतंय किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट मुळे रिजेक्ट होतंय. काही विद्यार्थ्यांचं आणखीन नॉट व्हेरीफाईड व्हेरिफिकेशन पेंडिंग असंच दाखवतंय. तर आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आज शेवट डेट आहे, तर आमचं उद्या परवा व्हेरीफाय होईल का? आणि जर ते व्हेरीफाय नाही झालं, एखादी क्वेरी आली तर आम्हाला परत डॉक्युमेंट रिअपलोड करता येतील का? तर मित्रांनो, आज ही 18 तारीख रजिस्ट्रेशनची शेवट डेट आहे, पण यानंतर आणखीन एक थोडे दिवस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी डेट वाढवलेली असते. जर तुम्ही या ठिकाणी नोटीस केलं तर रजिस्ट्रेशनची डेट 18/7/2025 आहे, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट 22/7/2025 आहे. म्हणजे जरी आज रजिस्ट्रेशन क्लोज झालं तरी 20, 21, 22 ह्या 3 दिवसामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी टायमिंग आहे आणि त्या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊ शकतात. आणि जर एखादं डॉक्युमेंट तुम्हाला काही क्वेरी आली की रिअपलोड करा, तर तुम्ही या वेळेत ते रिअपलोड देखील करू शकता. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आम्हाला डॉक्युमेंट रिअपलोडचं ऑप्शन दिसत नाहीये, ते कशा प्रकारे रिअपलोड करायचं ते एकदा सांगा. तर तुम्ही जर या चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये जाल आणि एखादा डॉक्युमेंट रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी त्याची कमेंट तुम्हाला दिसेल. इथं जर समजा ऑप्शन रिअपलोडचा नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म यावरती जायचं आहे आणि अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती जाऊन कन्फर्म करायचं आहे. आणि कन्फर्म केल्यानंतर इथं तुमचं जे कुठलं डॉक्युमेंट फोटो सिग्नेचर मध्ये काही आला असेल किंवा क्वालिफिकेशन मार्क्स मध्ये आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, तिथं काही चेंजेस करायचे आहेत. आणि आता इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हे जे अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते तुम्ही डिलीट करू शकता आणि इथं नव्याने डॉक्युमेंट जे काही चुकलंय ते अपलोड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म अनलॉक करून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये जाऊन या ठिकाणी ते डॉक्युमेंट अपलोड तुम्ही करू शकता. आणि हे सर्व केल्यानंतर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करायला विसरू नका. आणि बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर तुमच्या व्हिडिओमध्ये पे ऍप्लिकेशन फी मध्ये तुम्हाला फी लागलेली होती, तर आम्हाला अशा प्रकारे कुठलीही फी लागलेली नव्हती. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ऍप्लिकेशन करताना सीईटी सेलचं सीईटी एक्झामचं SCBC कॅटेगरी मधून केलं होतं, परंतु आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन करताना त्याची व्हॅलिडिटी नव्हती, त्याचं मी नॉन क्रिमिलियर काढलेलं नव्हतं, त्यामुळं मी डिसिजन घेतला की मी माझं ऍप्लिकेशन ओपन मध्ये टाकेन. तर माझी कॅटेगरी SCBC टू ओपन अशी चेंज झाली, त्यामुळं मला 200 रुपयाचं फी पेमेंट आलेलं होतं. जर तुम्ही पूर्वीची कॅटेगरी SCBC आहे किंवा SC आहे आणि आता देखील त्याच कॅटेगरी मधून भरताय तर तुम्हाला ते पेमेंट येणार नाही. आता आपण पाहूयात की ही डेट एक्सटेंड होईल का. तर मित्रांनो,
पाठीमागच्या अनुभवावरून ही डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत. पण मी म्हणतोय चान्सेस किंवा शक्यता. हे कन्फर्म होईलच असं ग्राह्य धरू नका. मी तुम्हाला सजेस्ट करेन की आजच्या आज तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. जर काही त्यामध्ये त्रुटी असतील तर तुम्ही मी आता दाखवल्याप्रमाणे फॉर्म अनलॉक करू शकता आणि त्यामध्ये परत चेंजेस करू शकता. आणि ही डेट वाढली तर किती वाढेल? तर 25 तारखेपर्यंत याचं एक्सटेन्शन मिळण्याची शक्यता आहे. पण परत एकदा सांगतोय, मी म्हटलं म्हणून फॉर्म भरायचं थांबू नका. जितके डॉक्युमेंट्स आहेत, जर तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील तर ओपन मधून तुम्ही भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.